नमस्कार. तर आज आपण ब्लड स्पिल मॅनेजमेंट करणार आहे. तर ब्लड स्पिल या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं ब्लड स्पिलेज झालेलं आहे. तर ह्या स्पिलची आपल्याला मॅनेजमेंट करायची आहे. तर त्यासाठी कॉशन बोर्ड लावायचा आहे. तर या ठिकाणी आपण कॉशन बोर्ड लावलेला आहे. त्यानंतर आपल्याला हे स्पिल मार्क करायचं आहे. तर ज्या ठिकाणी स्पिल सांडलेला आहे तर अशा प्रकारे आपण ह्या स्पिलला मार्क केलेला आहे. त्याच्यानंतर ॲप्रोप्रिएट पीपीई घालायचे आहे. तर आता आपण पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट घातलेले आहेत. आता ह्या स्पिलमध्ये जे शार्प्स पडलेले आहेत, ग्लास वगैरे असतील, तर ते आपल्याला एका फोर्सेपनी उचलून निळ्या पंक्चर प्रूफ कंटेनरमध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर ह्या स्पिलवरती ॲब्झॉर्बंट पॅड किंवा पेपर वापरू शकता. हा ॲब्झॉर्बंट पॅड तुम्हाला ह्या स्पिलवर टाकायचा आहे. अशा प्रकारे ही सर्व स्पिल तुमची कव्हर झाली पाहिजे आणि हे ॲब्झॉर्बंट पॅड तुम्हाला स्कूप किंवा स्क्रॅपरनी उचलून पिवळ्या थैलीमध्ये टाकायचे आहे. तर अशा प्रकारे हे ॲब्झॉर्बंट पॅड तुम्हाला पिवळ्या थैलीमध्ये टाकायचे आहेत. तर आता आपण हा एरिया जो आहे हा क्लीन करणार आहे प्लेन सोप आणि वॉटरनी. तर हे आपलं सोप आणि वॉटरचं सोल्युशन आहे. हे सोप आणि वॉटरचं सोल्युशन आपल्याला स्पिलवरती प्रॉपरली टाकायचं आहे. त्यानंतर पॅडनी किंवा पेपरनी. तर आता आपण आउटर टू इनर ह्या प्रकारे हा स्पिलला क्लीन करणार आहे आणि हा जो पॅड आहे हा आपल्याला पिवळ्या थैलीमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर आता आपण हा आपला जो स्पिल होता हा 10 ml पेक्षा जास्त होता. त्यामुळं आपण फ्रेशली प्रिपेअर 0.5% हायपोक्लोराईड सोल्युशन या ठिकाणी टाकणार आहे. त्यानंतर आपल्याला 10 मिनिटे थांबायचं आहे. 10 मिनिट झाल्यानंतर आपल्याला हे स्पिल क्लीन करताना तेच प्रिन्सिपल फॉलो करायचं आहे. बाहेरच्या बाजूनी पहिल्यांदा क्लीन करायचं आहे, नंतर बाहेरून आतमध्ये अशा प्रकारे आपण क्लीन करणार आहे. आणि हा जो कपडा आहे हा आपल्याला पिवळ्या थैलीमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर आपण प्लेन वॉटर किंवा रेग्युलर डिसइन्फेक्टंट या स्पिलवर टाकणार आहे. अशा प्रकारे आउटर टू इनर आपल्याला सोल्युशन टाकायचं आहे. प्लेन वॉटर किंवा डिसइन्फेक्टंट तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि जो एरिया आहे आपल्याला आउटर टू इनर क्लीन करायचा आहे. त्यानंतर हा कपडा तुम्हाला पिवळ्या थैलीमध्ये टाकायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं स्पिल संपूर्ण क्लीन झालेलं आहे. आता आपल्याला ह्या ठिकाणचा हा जो साइन बोर्ड आहे हा काढायचा आहे आणि आपल्याला जे आपण इन्स्ट्रुमेंट वापरले आहेत ते क्लीन करून डिसइन्फेक्ट करायचे आहेत. आता आपल्याला आपले पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट काढायचे आहेत. परत ही जी स्पिल किट आहे ही जशीच्या तशी संपूर्ण भरायची आहे आणि ह्या स्पिलची नोंद एका वहीमध्ये करायची आहे.